नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे डोकं आणि मानेचे कर्करोग. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर विजय मारुती पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू हर्षाली. डोकं आणि मानेचे कर्करोग हे भारतातील सर्वात जास्त आढळून येणारे कर्करोग आहेत. दुर्दैवाने त्यापैकी बहुतेक ॲडव्हान्स स्टेजमध्ये निदान होतात. उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असतं, परंतु भारतात प्रोफेसर VM पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांमुळे उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि उपचार कमी किमतीमध्ये उपलब्ध झाले आहेत. प्रोफेसर VM पाटील हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी दरवर्षी 2 लाखांहून अधिक कर्करोगांच्या रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांचे 600हून अधिक प्रकाशने आहेत आणि त्यांनी कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती या बदललेल्या आहेत. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, डोकं आणि मानेचे कर्करोगाचं जे काही आपल्या भारतात प्रमाण आहे ते नेमकं किती आहे आणि ते कोणत्या स्टेजमध्ये नेमकं आढळून येतं? डोके आणि मानेचे जे कर्करोग असतात हर्षाली, ते आपल्या भारतात सर्वात जास्त आढळून येतात. असं म्हटलं जातं की जर 100 पेशंटना कर्करोग असतील तर 30 पेशंट हे डोके किंवा मानेच्या कर्करोगाचे असतात. दुर्भाग्यपूर्ण आहे, पण बहुतांश पेशंट याच्यात ॲडव्हान्स स्टेजमध्ये बघितले जातात. म्हणजे ते स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये हे येतात. तसंच जर आपण हा डेटा बघितला, हा ग्लोबोकॉनचा डेटा आहे, ह्याच्यात आपल्याला आढळेल की हा वन ऑफ द खूप कॉमन आहे आणि हा बहुतेक वेळा, जसं मी खाली लिहिलेलं आहे, 70 ते 85% हा ॲडव्हान्स स्टेजमध्येच बघितला जातो. आणि त्यामुळे आपल्याला जर काही त्रास झाला तर इमिडिएटली किंवा तुरंत डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. म्हणजे जर असला तर लवकरात लवकर पकडला जाईल. डॉक्टर विजय, तुम्ही यावर नेमके उपचार कशा पद्धतीने करता? कसं आहे की जो हेड अँड नेक कॅन्सर किंवा हा जो असतो, त्याच्यात जेव्हा तो अर्ली स्टेजमध्ये किंवा छोट्या स्टेजमध्ये पकडला जातो तेव्हा सर्जरी करावी लागते किंवा रेडिओथेरपी म्हणजे क्षकिरणांनी ट्रीटमेंट होऊ शकते. पण जेव्हा तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला सर्जरी, किमोथेरपी आणि क्षकिरणे ह्या सगळ्यांचा वापर करावा लागतो. आणि ॲडव्हान्स स्टेजवर कॅन्सरच्या उपचार पद्धती ज्या असतात त्या नेमक्या कशा पद्धतीने केल्या जातात? आता जर पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला आणि समजा ओरल कॅव्हिटी किंवा तोंडाचा कॅन्सर लेशन तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला तर ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हणजे सर्जरी ही फार महत्त्वाची असते. पण सर्जरी त्याच्यात होऊ शकत नाही, कारण ट्यूमर फार मोठा असतो. ऑपरेशन करून आपण त्याला काढू शकत नाही. त्यावेळेला आपण किमोथेरपी देतो. किमोथेरपी देऊन हा ट्यूमर आपण छोटा करतो. एकदा हा ट्यूमर छोटा झाला की आपण त्याची सर्जरी करतो आणि सर्जरी झाल्यानंतर त्याला रेडिएशन किंवा रेडिएशन प्लस किमोथेरपी परत दिली जाते. या प्रकारे जर ट्रीटमेंट केली तर हा पेशंट बरे होण्याची शक्यता जास्त असते. जर पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल आणि सर्जरी होऊ शकते सुरुवातीला, तर सुरुवातीला सर्जरी करायची आणि मग रेडिएशन किंवा रेडिएशन प्लस किमोथेरपी द्यायची. आणि ही किमोथेरपी जी आहे त्यामध्ये डोकं आणि मानेच्या कर्करोगावर नेमकं ही किमोथेरपी कशा पद्धतीने काम करते? कसं आहे, किमोथेरपीचे इथे 3 काम असतात. एक, तो ट्यूमर छोटा करते. तो ट्यूमर छोटा करून ऑपरेशन झाल्यानंतर आजार परत येण्यापासून थांबवते. आणि तिसरं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे, लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्य किमोथेरपी वाढवते. हे 3 मेन फायदे असतात किमोथेरपी देण्याचे. आजार छोटा करणे, आजार परत येण्याचे चान्सेस कमी करणे आणि आजारात जो लाईफ स्पॅन असतो आपला तो वाढवण्याचे काम किमोथेरपी करते. बरोबर. आणि या केमोथेरपीमध्ये करताना नेमकी कोणती खबरदारी, कोणती काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या नाही करायला हव्यात, काय सांगाल याबद्दल? कसं असतं, किमोथेरपी जी असते ती दिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की किमोथेरपी आपण जेव्हा देतो तेव्हा आपलं जे हे असतं शरीराचं हे असतं ब्लड काउंट किंवा WBC काउंट किंवा सफेद पेशी ज्या म्हणतो त्या कमी होतात. त्या कमी झाल्यामुळे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस वाढलेले असतात. आता इन्फेक्शन व्हायचे चान्सेस वाढलेले असल्या कारणाने आपल्याला त्यावेळेला काही खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी काय असते? एक म्हणजे आपण ज्या अशा ठिकाण असतात जिकडे खूप लोक असतील, म्हणजे पार्क किंवा सिनेमा थिएटर किंवा किटी पार्टीज असल्या ठिकाणी जायचं नसतं, कारण त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या मनुष्याकडनं इन्फेक्शन व्हायचा हे असतो. दुसरा असतो जेवणात काळजी घ्यावी लागते. घरात बनलेलं आपण सगळं काही खाऊ शकतो, बाहेरचं शक्यतो अवॉइड करायचं असतं. आणि फ्रूट्स आणि जर सॅलड खात असू ते तेव्हाच्या तेव्हा फ्रेश कट करून फ्रेश अर्ध्या तासाच्यात खायचे असतात. हे कॉमन प्रिकॉशन असतात, त्या किमोथेरपीच्या वेळेला करावे लागतात. आणि शेवटची प्रिकॉशन म्हणजे सगळ्या पेशंटना सांगतो, जे ॲक्च्युली प्रिकॉशन नाही आहे पण ती सगळ्यांनाच अवलंबून असते, ती आहे की
पाणी जास्त पियायचं असतं. सगळ्या ज्या आपण किमो देतो त्या बहुतेक किमोज किडनीमधनं जातात, त्यामुळे पाणी बहुतेक खूप पिल्यामुळे त्या फ्लश सारख्या होणं सोपं होतं. डॉक्टर, रेडिएशन आणि किमोथेरपी हे एकत्रितपणे देता येतं का, आणि जर असं असेल तर कशा पद्धतीने त्या दिल्या जातात? रेडिएशन आणि किमोथेरपी हे एकत्रितपणे देता येतं. कसं असतं, जेव्हा ॲडव्हान्स ट्युमर असतो तेव्हा रेडिएशन आणि किमोथेरपी ही एकत्रितपणे दिली जाते. म्हणजे रेडिएशन हप्त्याला रोज लागते, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अशी, आणि किमोथेरपी हप्त्यातनं एकदा किंवा 3 हप्त्यातनं एकदा लागते. आता ह्याच्यात आपण भारतातच संशोधन केलेलं आहे आणि हे संशोधन आम्हीच केलं होतं. त्याच्यात दिसून आलं होतं की आपण किमोथेरपीबरोबर एक स्पेशल टाईपची जर टार्गेटेड थेरपी दिली तर ह्या आजाराचं चांगलं व्हायचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं आणि इनफॅक्ट त्याला फार इंटरनॅशनल कव्हरेज पण मिळाला होता. त्याच प्रकारे कुठल्या टाईपची किमोथेरपी द्यायची, हप्त्याची द्यायची किंवा 3 हप्त्यात एकदा द्यायचं, हे संशोधन पण भारतातच झालं होतं. आणि त्याच्यात हे आढळून आलं होतं की 3 हप्त्यात जी किमो देते त्याचं त्यांनी आजार ठीक व्हायचं प्रमाण थोडं जास्त आहे. त्याच प्रकारे कधी कधी पेशंट किमोथेरपीसाठी फिट नसतो. जेव्हा तो फिट नसतो त्यावेळेला आपल्याला स्पेशल टाईपच्या टार्गेटेड थेरपी द्याव्या लागतात. पण त्या स्पेशल टाईपच्या टार्गेटेड थेरपी असतात त्या जरा कॉस्टली असतात किंवा त्यांची किमती जास्त असतात. आता हे संशोधन आम्ही सध्याच केलं होतं आणि याच्यात 356 म्हणजे 356 पेशंट होते. त्याच्यात अर्ध्या पेशंटना रेडिएशन, अर्ध्या पेशंटना आपण रेडिएशन बरोबर एक वेगळ्या प्रकारची किमोथेरपी दिली होती. आणि त्याच्यात असं आढळलं की जर पेशंट फिट पण नसला किमोथेरपीसाठी तर ही छोटी किमोथेरपी जर दिली तरी आयुष्य वाढतं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते आणि लाईफस्पॅन पण वाढतं. आणि हे आताच जानेवारीमध्येच हे संशोधन अमेरिकेच्या एका सर्वात मोठ्या जर्नलमध्ये पब्लिश झालेलं आहे. इनफॅक्ट हे इंटरनॅशनली हा नवीन स्टँडर्ड झाला आहे. म्हणजे आता अर्जेंटिनामध्ये म्हणा किंवा ब्राझीलमध्ये म्हणा किंवा कुठेही जर पेशंट अनफिट असेल तर त्याला ही आपल्या भारतात जी बनवलेली किमो होती ती द्यावी, निष्कर्ष लागलेला आहे. डॉक्टर, या संशोधनाचा रेडिएशन आणि केमोथेरपीवर नेमका कशा प्रकारे परिणाम झालेला दिसून आला? तर कसं होतं, आपण जेही संशोधन करतो ते संशोधन पेशंटच्या भलं होण्यासाठी करतो. आता भलं म्हणजे काय, आजार याचं प्रमाण कमी होणे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ वाढणे किंवा आयुष्य वाढणे, ही सगळी संशोधन जी आपण केली आहे ती ही 3 गोष्टी बरोबर ठेवून केली की ह्यांनी आजार कमी झाला पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली पाहिजे आणि शक्यतो आजार परत येण्याची शक्यता कमीत कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर आम्ही जेव्हा भारतात ही संशोधनं केली आहेत तेव्हा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ह्याच्यात आम्ही लक्षात घेतो, ती म्हणजे कॉस्ट ऑफ द थेरपी. आता ह्याच्यात मी तसं दाखवतो आहे की जी टार्गेटेड थेरपी आहे तिची जी कॉस्ट असते ती जवळपास एका महिन्या ते 1.5 महिन्याची कॉस्ट अराउंड 7 लाख रुपीज येते. जी इंडियामध्ये एक टार्गेटेड बनली आहे तिची कॉस्ट अराउंड 3.5 lakhs येते. पण जी ही आम्ही अनफिटमध्ये जी बनवली आहे, तुम्ही ते ग्राफ दिसतोय तो, तिची पुऱ्या शेड्यूलची कॉस्ट 10,000पेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता 7 लाख कुठे आणि 10,000 कुठे, हा फार मोठा फरक ह्याच्यात आलेला आहे. आणि हे आपण सायंटिफिकली प्रूव्हन आहे की हे तेवढंच बेनिफिशियल आहे, इनफॅक्ट थोडं जास्त बेनिफिशियल आहे त्या महाग औषधांपेक्षा. डॉक्टर विजय, एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर जर कॅन्सरचे सिम्पटम्स पुन्हा दिसायला लागले किंवा हे पुन्हा येऊ शकतं का? हो, आजार हा असा असतो की जरी एकदा ट्रीटमेंट केला तर पुन्हा येऊ शकतो. त्यामुळे ह्या आजारात आपल्याला सतत त्यांनी डॉक्टरांना भेटत राहायची गरज आहे, चेकअप होण्याची याच्यात गरज असते. जेव्हाही आजार परत येतो किंवा जेव्हा आजार सुरुवातीलाही असतो तेव्हा जो ट्रीटमेंट असतो ना तो एक टीमनी करायचा असतो. सर्जन, रेडिएशन, मेडिकल, सोशल वर्कर हे सगळ्यांनी एकत्र बसून ही डिसिजन घेतली पाहिजे की कुठलं ट्रीटमेंट बरी आहे. जर आजार परत आला आहे आणि तो सर्जरी होऊ शकते तर सर्जरी केली पाहिजे. जर आजार परत आला आहे, सर्जरी होऊ शकत नसेल पण रेडिएशन करू शकतो तर आपण रेडिएशन केली पाहिजे. जर सर्जरी आणि रेडिएशन दोन्ही करू शकत असो तर आपल्याला किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी किंवा मेट्रोनॉमिक किमोथेरपी ह्या तिघांपैकी एक काहीतरी वापरावं लागतं. डॉक्टर, इम्युनोथेरपी म्हणजे काय आणि हे नेमकं कसं यूज करतात सांगतो. आता कसं आहे, आपल्या सगळ्यांमध्येच कॅन्सर जन्म घेण्याचे प्रकार होत असतात. आता हा कॅन्सर जेव्हाही जन्म घ्यायचा प्रकार करतो तेव्हा आपला जो सफेद पेशी असतो तो शरीराचा पोलीस असतो, तो ह्या कॅन्सरला मारून टाकतो. कॅन्सर काय करतो, तो ह्या सफेद पेशींपासून वाचण्यासाठी एक व्हर्च्युअल दिवार अशी बनवतो. दिवार म्हणजे भिंतसारखी, त्याला आम्ही PDL-1 म्हणतो. ह्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या WBCला कॅन्सरला मारता येत नसतं. आता इम्युनोथेरपी जी औषधं आली आहेत जी ही PDL-1ची जी व्हर्च्युअल भिंतसारखी असते तिला तोडून टाकतात. त्याच्यामुळे
तुमचा स्वतःचा सफेद पेशी ह्या कॅन्सरला डिस्ट्रॉय करून टाकतो. आता ह्याच्यात हा इम्युनोथेरपी जे औषध आहे त्याचं कॅन्सरवरती काही होत नसतं, सफेद पेशीवरती काय नसतं, तो ही दिवार तोडत असतो. त्यामुळे तुमच्या स्वतःचा WBC तुमच्या कॅन्सरला मारून टाकतो. आणि कारण तुमचा स्वतःचा WBC तुमच्या कॅन्सरला मारतोय त्यामुळे साईड इफेक्टचं प्रमाण फार कमी असतं आणि सक्सेसचं प्रमाण फार जास्त असतं इम्युनोथेरपीमध्ये. ही औषधं गेल्या 5-6 वर्षातच डेव्हलप झाली आहेत आणि ह्याच्यामुळे हेड अँड नेक कॅन्सरचाच नाही, लंग कॅन्सर, किडनी कॅन्सर, मेलानोमा अशा खूप साऱ्या कॅन्सरमध्ये ही औषधं विकसित झालीत आणि आता वापरली जात आहेत. डॉक्टर, मेट्रोनॉमिक थेरपी म्हणजे नेमकं काय असतं आणि हे नेमकं कधी वापरलं जातं? आता मेट्रोनॉमिक थेरपी म्हणजे काय असतं, आपल्या भारतात हा जो आजार होतो हेड नेक कॅन्सरचा तो होतो मेनली मॅन्युअल लेबरर्समध्ये. मॅन्युअल लेबर म्हणजे जे आपली ध्येयाची कामं करतात, आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यात होतो आणि होण्याचं कारण म्हणजे तंबाखू खाण्यामुळे. आता असं आढळून आलं जी किमोथेरपी द्यावी लागते ती 3-3 हप्त्यांनी द्यावी लागते. त्याचे साईड इफेक्ट्स पण होतात. तर खूपदा हे पेशंट्स यायचेच नाही ट्रीटमेंटसाठी. त्यामुळे त्यावेळेला आमचे डॉक्टर बनावली सर आहेत टाटाचे डिरेक्टर आणि माझे टीचर होते डॉक्टर कुमार प्रभाष, त्यांच्या गायडन्समध्ये आम्ही ओरल थेरपीज बनवायला सुरू केली. या ओरल थेरपीज म्हणजे छोट्या छोट्या डोजमध्ये किमोथेरपी होती ज्यामुळे कॉस्ट पण कमी व्हायची आणि साईड इफेक्ट पण व्हायचे नाहीत. आणि हेच आम्ही बघितलं की ह्याने भरपूर फायदा होतो. त्यामुळे आम्ही ॲक्च्युली पुढे जाऊन टाटामध्ये ह्याला अजून विकसित केलं आणि आम्ही काय केलं, 450 पेशंटची याच्यात संशोधन केलं होतं, ज्यात अर्ध्या पेशंटना आपण स्टँडर्ड किमोथेरपी दिली होती आणि अर्ध्या पेशंटना या ओरल किमोथेरपी लो डोजमध्ये दिल्या होत्या. आम्हाला असं आढळून आलं आणि हे लॅन्सेट म्हणून जर्नल आहे, एक विश्वातलं प्रख्यात जर्नल, त्याच्यात हे संशोधन पब्लिश झालं होतं की जेव्हा तुम्ही ओरल थेरपी देता तेव्हा पेशंटचा फायदा जास्त झाला होता, साईड इफेक्ट कमी झाले होते, आयुष्य जास्त वाढलं होतं. आणि तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता जो खर्च आहे तो 1/10 म्हणजे 5% एवढाच होता स्टँडर्ड किमोथेरपीच्या पेक्षा. आणि ही कारण ही छोट्या डोसमध्ये रेग्युलरली आपण देतो, ह्याला आपण म्युझिकलमध्ये मेट्रोनोम असतं त्यामुळे याचं नाव मेट्रोनॉमिक किमोथेरपी असं ठेवलं गेलेलं आहे. बरोबर. डॉक्टर, पण इम्युनोथेरपीचा खर्च एवढा असतो तर गरीब रुग्णांनी कशा पद्धतीने त्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता? आता इम्युनोथेरपीचा खर्च हा जास्त असतो हे बरोबर आहे. एका वर्षाचा इम्युनोथेरपीचा जे खर्च येतो तो कुठेही 60 ते 70 लाखाच्या घरात जातो. हा एवढा आहे, कारण ही औषधं इंडियात बनत नाही, ती बाहेरून येतात. आणि त्याचमुळे आम्ही जसं मेट्रोनॉमिकचा लो डोसचं संशोधन केलं होतं तसंच लो डोसचं इम्युनोथेरपीचं पण संशोधन केलं होतं. ह्याच्यात आपण अर्ध्या पेशंटना स्टँडर्ड किमोथेरपी, अर्ध्या पेशंटना स्टँडर्ड किमोथेरपी बरोबर मेट्रोनॉमिक किमोथेरपी ही दिली होती. आणि हे संशोधन आपण 150 पेशंट्समध्ये केलं होतं आणि हे गेल्याच वर्षीच्या अमेरिकेच्या जी ॲन्युअल कॉन्फरन्स आहे त्याच्यात आम्ही हे डेटा प्रेझेंट पण केला होता. त्याच्यात हे आढळून आलं की जरी तुम्ही इम्युनोथेरपी ज्याचा डोस 240 mg आहे तो 20 mg जरी दिला त्याचा तेवढाच फायदा होतो. आणि हे संशोधन ॲक्च्युली एका प्रकारे आपण इंग्लिशमध्ये पाथ ब्रेकिंग म्हणतो तसं होतं. तुम्ही बघू शकता की नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जी USची बॉडी आहे तिने अलर्ट दिला होता आणि ह्याचा खूप कव्हरेज झाला होता ऑल अक्रॉस पुऱ्या जगात. इनफॅक्ट आम्ही मेडिसिनमध्ये मेडस्केप होतं त्याच्यात पण आलं होतं की ह्याचा खूप जास्त फायदा आणि खूप कॉस्ट सेव्हिंग होते. आणि तुम्ही बघू शकता ही डॉलर्समध्ये दिली आहे, पण 60 to 70 लाखचा जो खर्च होता तो वार्षिक खर्च आपण 3 ते 5 लाखाच्या मध्ये आणला होता, म्हणजे आयुष्यमान स्कीमच्या मध्ये आणला होता. आणि हा लो डोज ऑफ इम्युनोथेरपीचं संशोधन आपलं हेड नेक कॅन्सरमध्ये झालं आहे. हे जगातलं सर्वात पहिलं संशोधन आपल्या टीमने केलं होतं आणि वी वर द फर्स्ट, आपण इंडियामधनं फर्स्ट होतो ज्यांनी हे दाखवलं की लो डोजमध्ये पण देऊन ह्या औषधात तेवढाच फायदा होतो. आणि त्यामुळे जी कॉस्ट भरपूर कमी झाली आहे आता. या संशोधनाचं एकंदरीतच महत्व काय आहे? बघा कसं असतं, आपण कधीही संशोधन म्हटलं किंवा कधी नवीन ट्रीटमेंट म्हटलं की पेशंट खूपदा ना घाबरतात. अजूनपर्यंत आपल्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आल्या आहेत त्या संशोधनामुळे झाल्या आहेत. आपण नवीन इम्युनोथेरपी म्हणा, मेट्रोनॉमिक किमोथेरपी म्हणा किंवा टार्गेटेड थेरपी म्हणा. संशोधन जर झालं नाही, समजा आज मी जी ट्रीटमेंट देतो त्याचा सक्सेस रेट 70% आहे. तुम्ही US करा, UK करा, इंडियामध्ये करा किंवा बांगलादेशमध्ये करा, सक्सेस रेट 70%च असणार.
जर तो 70%चा आपल्याला 80% करायचा आहे तर आपल्याला काहीतरी नवीन करावंच लागणार आहे आणि संशोधन केल्याशिवाय होणार नाही आहे. का औषधं महाग असतात? कारण ही सगळी संशोधनं अमेरिकेत किंवा इंग्लंड किंवा युरोपमध्ये होतात. जेव्हा ही संशोधनं आपल्या भारतात होऊ लागतात तेव्हा ह्या सगळ्या औषधांची कॉस्ट खूप कमी होते, कारण ते मेक इन इंडियासारखं होऊ लागतं. त्यामुळे संशोधन हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि कॅन्सरचा जो आज प्रोग्रेस म्हणतोय आपण, म्हणतोय की हे कॅन्सर ठीक होऊ शकतात, हे फक्त संशोधनामुळे होत आहे. बरोबर. आणि संशोधनच फक्त नाही करायचं असतं, संशोधनाकडनं जो आपल्याला बोध मिळतो त्या बोधवरती पेशंटची ट्रीटमेंट करावी लागते. बरोबर. डॉक्टर, एकंदरीतच प्रिव्हेन्शनचं काय महत्व आहे? कसं आहे की सर्वात प्रिव्हेन्शनमध्ये जर कॅन्सर झालाच नाही त्याच्यापेक्षा चांगलं काही होऊ शकत नाही. हेडनेक कॅन्सर व्हायचा एक मोठा कारण तंबाखू आहे. हा तुम्ही तंबाखू असा ओरली घ्या, गुटख्यामध्ये घ्या. जर हा तंबाखू आपण काढून टाकला तर अर्ध्यापेक्षा जास्त कॅन्सर मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये ॲक्च्युली होणारच नाहीत. कुठल्याही प्रकारे तंबाखू सेफ नसतो. तुम्ही बीडीमधनं घ्या, सुपारी बरोबरमध्ये पानमधनं घ्या. तंबाखू हा फार डेंजरस वस्तू आहे आणि जे 20 ते 30 वर्षाच्या मधल्या लोकांना ह्याची सवय पडते, मी त्याचं ॲडवाईस करीन ह्याच्यापासून 10 हात नाही 1-2 किलोमीटर दूरच राहिलेलं बरं असतं. कारण तंबाखू झाल्यानंतर कॅन्सर व्हायची शक्यता खूप जास्त वाढते. जर तंबाखूवरती नियंत्रण आलं तर आपल्या देशातला 30 ते 40% कॅन्सर कमी होऊन जाणार आहे. बरोबर. पण डॉक्टर, एक जण असतात जे तंबाखू किंवा कोणतंच व्यसन नाही करत, त्यांना पण कॅन्सर डिटेक्ट होतो. तर ह्या कॅन्सर मागे नेमकं काय रिझन असू शकतं? जंक फूड किंवा काय? सांगतो कसं आहे. आणि हे कारण मला माझे पेशंट खूपदा सांगतात, त्यांनी खाल्ला नव्हता पण तरी पण त्याला झाला. असं कसं असतं, जेव्हा आपण 100 कॅन्सरचे पेशंट बघतो 80 ते 90% तंबाखू किंवा कुठलं ते व्यसन असतं. बाकीचे जे 10% असतात त्यांना काय वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. कुठली कारणं असतात त्याच्यामुळे आपण हेडनेक कॅन्सरचा होऊ शकतो. दारू एक कारण आहे हेडनेक कॅन्सरमध्ये होण्यासाठी. पोल्युशनमुळे होऊ शकतो. तो काही ऑक्युपेशन्समध्ये मुळे पण हेडनेक कॅन्सर होऊ शकतो. रेअरली म्हणजे खूपच क्वचित वेळा असतो, पण हेडनेक कॅन्सर कधी कधी जेनेटिक पण असू शकतो, अनुवांशिक पण असू शकतो. अच्छा. हे कमी आहे पण हेडनेकमध्ये प्रमाण. अनुवांशिक पण असू शकतो पण याचं प्रमाण कमी आहे. अनुवांशिक हेडनेक कॅन्सर जे असतात ते खास करून थायरॉइड ग्रंथीचे असतात. बाकी सगळ्याचे तेवढं प्रमाण कमी आहे. बरोबर. डॉक्टर, कॅन्सरमध्ये किमोथेरपी हा जो प्रकार असतो याला घेऊन बरेच जण घाबरतात, कारण का यामध्ये केस गळणं वगैरे असं बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. तर हे कितपत खरं आहे आणि एक्झॅक्टली किमोथेरपीची प्रोसेस नेमकी कशी असते आणि त्यामध्ये तुम्ही काय करता? ओके, आता आपण किमोथेरपीची प्रोसेस पहिले समजूया आणि मग आपण साईड इफेक्ट्सकडे येऊया. किमोथेरपी म्हणजे काय नसतं. किमोथेरपी म्हणजे काही ड्रग्स असतात, त्या आपण सलाईनमध्ये मिसळतो आणि जसं आपण इंजेक्शन देतो तसंच इंजेक्शनप्रमाणे ते वेनमधनं स्नायूमधनं आपण देतो. हे किमोथेरपीचा प्रोसेस असतो. कुठलीही किमोथेरपी द्यायच्यापूर्वी असं कॉमन साईड इफेक्ट उलट्या असतात किंवा उलटीसारखं वाटणं असतात. त्याच्यासाठी आपण पहिलं उलटी न होण्यासाठी आणि ती औषधं पहिली देतो, त्याच्यानंतर आपण किमोथेरपी देतो. आणि किमोथेरपी दिल्यानंतर पण जे कॉमन साईड इफेक्ट होतात ते न होण्यासाठी आपण औषधं देतो पेशंट्सना. तसं काही किमोथेरपीमध्ये ब्लड काउंट कमी होतो, तसं न होण्यासाठी आपण एक स्पेशल इंजेक्शन पण देतो. किमोथेरपी संपल्याच्या 24 तासानंतर ते दिलं जातं, त्याला आम्ही GCSF म्हणतो. त्याच प्रकारे जर इन्फेक्शनचा चान्स असेल तर अँटीबायोटिक दिले जातात. कुठे नस घोटण्याचा त्रास असेल तर अँटीथ्रोम्बोटिक दिले जातात. असे बरेचसे सपोर्टिव्ह मेडिसिन्स किमोथेरपीवर दिले जातात. किती लोकांना सिव्हिअर त्रास होतो किमोथेरपी दिल्यानंतर? प्रत्येक माणसाची जी सहनशक्ती असते ती वेगवेगळी असते. एल्डरली म्हणजे जर वयस्कर असतील त्यांना जास्त त्रास होतो, यंग पेशंट असेल तर कमी त्रास होतो, जर डायबिटीज ब्लड प्रेशर नसेल तर कमी त्रास होतो. त्याचप्रमाणे जर किडनी किंवा लिव्हरमध्ये काही डॅमेज झाला नसेल पूर्वीचा तर त्रास कमी होतो. पण ओव्हरऑल एक 10 ते 20% पेशंटमध्येच आज त्रास होतो. या सगळ्याच्यात 70 ते 80% लोकांमध्ये काहीही मेजर साईड इफेक्ट्स होत नाहीत किमोथेरपीमुळे. त्यात जर आपण इम्युनोथेरपी किंवा मेट्रोनॉमिक किमोथेरपी घेतल्या तर अजून साईड इफेक्टचं प्रमाण अजून कमी असतं. मेट्रोनॉमिक आणि इम्युनोथेरपीमध्ये साईड इफेक्टचं प्रमाण 10%पेक्षा कमी असतं. बरोबर. डॉक्टर, कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर वेळीच जर त्याचं निदान नाही केलं तर तो वाढत जातो का आणि त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर अजून वाढतो का? करेक्ट. आम्ही एक संशोधन अजून केलं होतं, त्याच्यात असं आढळून आलं होतं की जर साधारणपणे पेशंट्स तोंडात जरी दिसत असेल, अल्सर जरी असेल तरी डॉक्टरला भेटायला 4 महिने लागतात आणि त्या डॉक्टरांनी
स्पेशालिस्टकडे रेफर जरी केलं तरी त्यांना भेटायला अजून 7 ते 8 महिने लागतात. त्यामुळे साधारणपणे पेशंट्स 8 महिन्याचा वेळ घेतो स्पेशालिस्टपर्यंत पोचायला आणि हाच वेळ आहे ज्याच्यात तो आजार वाढतो. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे की जर तोंडात अल्सर असेल किंवा छाला असेल, खूप वेळ ठीक होत नसेल, त्यात रक्त येत असेल किंवा मानेमध्ये गाठी असतील तर ताबडतोब एका स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलेलं बरं असतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात डोका आणि मानेचा कर्करोग या विषयावर आपण डॉक्टर विजय मारुती पाटील यांच्याकडून सविस्तर जाणून घेतलं. इम्युनोथेरपी म्हणजे काय, ते नेमकं कधी वापरलं जातं, त्याचबरोबर मेट्रोनोमिक थेरपी म्हणजे काय, ते कसं यूज करतात, अशा सर्व गोष्टींवर डॉक्टरांनी आज खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. यांचे सर्व नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होताना दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.